बोर्डाच्या परीक्षेत जर तुम्ही या चुका करायच्या टाळल्या तर नक्कीच तुम्ही गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात कोणत्या आहेत अशा चुका ज्या तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहिताना टाळल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात जसा हॉल तिकीटवर दिलेला आहे तसा अगदी तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर अक्षरात लिहून तुमची सही करायची आहे व केंद्र क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे सब्जेक्ट गणित भाग 1 आणि पेपर 1 असणार आहे. दिनांक 6 मार्च 2026 आणि उत्तर लेखनाची भाषा ही मराठी असणार आहे. जर तुमचा सेमी माध्यम किंवा इंग्लिश मीडियमचा पेपर असेल तर तिथं इंग्लिश उत्तर लेखनाची भाषा ही इंग्लिश असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिलेला बारकोड ह्या चौकटीत अगदी व्यवस्थित चिटकवायचा आहे. तर चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या चुका ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. तर पहा प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे, जो तुमचा पहिला असणार आहे तो एकूण 4 मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला MCQ बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत. तर जे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत अजिबात ते उतरून काढायची गरज नाही. फक्त तुम्हाला त्याचं ऑप्शन आणि त्याचं उत्तर काय आहे एवढंच लिहायचं आहे. करेक्ट जे ऑप्शन असणार आहे त्याचं ऑप्शन विथ देअर आन्सर. जर तुम्ही फक्त असं बी ऑप्शन लिहिला, पहिला नंबर टाकून बी लिहिला तर तुम्हाला तिथं 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विथ ऑप्शन आणि त्याचं काय करायचं आहे तर जी आन्सर आहे ते तुम्हाला पुढं लिहायचं आहे. अजिबात प्रश्न यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अजिबात यामध्ये तुम्हाला उतरून काढायचा नाही. तर फक्त हा 1-1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. फक्त तुम्हाला उत्तरेही अशा प्रकारची लिहायची आहेत. जर तुम्ही पहिल्याचं उत्तर बी 2 जर व्यवस्थित लिहिला, जर तुम्हाला हे वाटत असेल चुकीचं आहे इथे काढाकोड करून जर दुसरा आणखी उत्तर लिहिला तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स मिळणार आहेत. पहिलं जे उत्तर तुम्ही लिहिला आहे तेच ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे MCQचे हे 4 मार्क्सचे प्रश्न सोडवताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला गणित सोडवून व्यवस्थित अगदी त्याचा ऑप्शन जो करेक्ट आहे तो करेक्ट ऑप्शन विथ देअर आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर पहा जो तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यामध्ये एक अशी समासाची लाईन ही नेहमी डाव्या बाजूलाच आखली पाहिजे आणि जो तुमचा मेन प्रश्न असतो तो या चौकटीतच लिहायचा आहे. त्यानंतर उपप्रश्न असणार आहे तो या लाईनला येणार आहे आणि नेहमी नवीन जे प्रश्न असतात ते नेहमी नवीन पेजवरच काय करायचे असतात तर लिहायला सुरुवात करायची असतात. अजिबात डाव्या पेजवर लिहायला सुरुवात करायची नाही. तर नेहमी काय करायचं तर तुमच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूला नेहमी नवीन प्रश्न हा काय करायचा आहे तर सोडवायचा आहे. त्यानंतर पहा ज्या तुमच्या गणित सोडवताना ज्या पायऱ्या असतात त्या वगळायच्या नाहीत. म्हणजेच काय असतं तर थेट उत्तराकडे जाणे टाळा. बोर्ड परीक्षेत स्टेप मार्किंग असते आणि पायऱ्या वगळल्याने अंतिम उत्तर बरोबर असले तरीही काय जातात तुमचे मार्क्स हे तुम्ही हातातनं गमावले जातात. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर इथं स्टेप्स ज्या आहेत म्हणजेच पायऱ्या काय करायच्या ते वगळायचे नाहीत. डायरेक्ट तुम्ही 2x + y = 7 आणि x + 2y = 11 यामध्ये y ची जर किंमत डायरेक्ट तुम्ही ही स्टेप लिहिली आणि ह्या स्टेपा जर तुम्ही गाळल्या तर तुमचं उत्तर तुम्हाला काय करणार आहे तिथं तुमचं उत्तर जरी बरोबर असलं तरी मार्क्स तुम्हाला 0च मिळणार आहेत. त्यामुळे काय करायचे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याला देखील अर्धा मार्क्स असतात. त्यामुळे हा वगळायच्या नाही. त्यानंतर पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अगदी तुम्हाला त्याचं उत्तर हे चौकटीत लिहायचं आहे आणि शेवटचं जे तुमचं उत्तर येणार आहे ते काय करायचं आहे तर तुम्हाला अंतिम उत्तरे बॉक्समध्येच लिहायला विसरायची नाहीत. तुमचे अंतिम उत्तर हायलाईट न करता सोडू नका. परीक्षकांना सोपे जावे म्हणून ते नेहमी बॉक्समध्येच ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला जे अंतिम उत्तर आहे ते बॉक्समध्येच लिहायचे आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा प्रश्नांचे जे लेबलिंग असतं बघा, प्रश्न क्रमांक 1 अ मधला आहे का ब मधला आहे का तर ते लेबलिंग काय करायचं आहे तर त्याकडे तुम्हाला काय करायचं आहे तर दुर्लक्ष करायचं नाही. व्यवस्थित प्रश्नांची चुकीची लेबलिंग करू नका. योग्यच असं जर तुम्ही प्रश्न क्रमांक 1 अ सोडवत असाल किंवा ब सोडवत असाल तर इथं व्यवस्थित अगदी त्याचा प्रश्न मुख्य प्रश्न उपप्रश्न तिथं लिहायचा आहे. जर तुम्ही डायरेक्ट इथं चुकीचं प्रश्न क्रमांक 2 अ जर लिहिला तर तुम्हाला तिथं काय करणार आहेत तर मार्क्स देखील तुमचे त्यामधले कट होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नेहमी व्यवस्थित अगदी प्रश्नांची काय करायचं आहे तर चुकीची लेबलिंग करू नका. व्यवस्थित योग्य अशी लेबलिंग करायची आहे. त्यानंतर पाहू शकता तुमचं जे
कृतीमधले जी उत्तरं असतात त्यामध्ये तुम्हाला फक्त त्या चौकटीतच उत्तरे लिहायची असतात. त्यामुळे तुम्ही ते पेन्सिलचा किंवा पेनाचा वापर करून व्यवस्थित अगदी त्या ज्या कृती आहेत त्या व्यवस्थितच अगदी सोडवायच्या आहेत. तर इथं पाहू शकता कशाप्रकारे त्या कृती तुम्ही सोडवलेल्या आहेत आणि जे उत्तर तुम्हाला चौकटीत सोडवायला दिलेलं आहे ते व्यवस्थित अगदी चौकट करून ते उत्तर तुम्हाला असंच लिहायचं आहे. अजिबात इथे तुमच्या स्टेप्स ह्या वाढवायच्या नाहीत. जसं प्रश्नपत्रिकेमध्ये त्या स्टेप्स दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आहे आणि फक्त त्या बॉक्सेसमध्ये तुमचं आन्सर हे लिहायचं आहे. त्यानंतर पहा जे आलेखावरचे एक एक प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला आलेख काढताना पेन्सिलचाच नेहमी काय करायचा आहे वापर करायचा आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही. त्यानंतर पहा जे तुमचं उत्तर तुम्ही काढलेलं असतात ते लास्टला त्याचं एकक जे असतं किंवा जे युनिट्स असतात उदाहरणार्थ सेंटीमीटर स्क्वेअर, सेंटीमीटर असे जे अंतिम उत्तरासाठी जे एकक असतात ते लिहायला अजिबात विसरायचे नाही. तर अशा प्रकारे तुम्ही एककांकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर पाहू शकता ज्या तुमच्या अधिक वजामधील ज्या चिन्हांच्या चुका असतात त्या देखील व्यवस्थित अगदी तपासायच्या आहेत. आणि तुमची उत्तरपत्रिकेचे जे रफ वर्क असतं ते तुम्ही जी बोर्डाची उत्तरपत्रिका असते त्याच्या शेवटच्या पेजवर तुम्ही त्याचं रफ वर्क म्हणून तिथं काय करू शकता, तिथं तुमचं कच्चं काम हे करू शकता आणि अजिबात इथे उत्तरपत्रिकेच्या मधोमध कच्चं काम अजिबात करायचं नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मधलं जर 4 प्रश्न सोडवायचे असतील तर 4च सोडवायचे, अजिबात 5-6 जेवढे दिलेत सगळेच ऑप्शनचे प्रश्न सोडवत बसू नका. नाहीतर काय होईल, तुम्हाला काय होतं तर तिथं अतिप्रयत्न तुम्ही केलेला असतो. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आवश्यकच उत्तरे तपासली जातात. त्यामुळे काय करायचं आहे, फक्त एनी 4 दिले तर 4च सोडवायचे आहेत. अजिबात तिथं 5-6 सोडवत बसायचे नाहीत. सगळेच येतात त्यामुळे सगळे सोडवत बसायचे नाही. त्यानंतर पहा जे मोठे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्ही जर इथं काय केला तर जे तुमचं हे असतं सूत्र असतं त्यामध्ये जस्ट अंडरलाईन पेन्सिलने केली तरी चालेल. त्यामुळे काय होतं हे सूत्र हे कळतं एक्झामिनरला आणि तुमचे काय होते मार्क्समध्ये देखील वाढ ही केली जाते. आणि व्यवस्थित अगदी पायरी 1 पाहू शकता, पायरी 2 त्यानंतर इथे व्यवस्थित अगदी 1990 रुपये तर इथे एकक वापरलेला आहे. तर एककांकडे देखील लक्ष द्यायचं आहे. तिथं अजिबात काय करायचं नाही. तर जर तुम्ही एकक नाही लिहिला तर ह्या देखील पायरीला तुमच्या अंतिम उत्तराला अर्धा मार्क्स असतो. जर तुम्ही 1990 रुपये नुसता लिहिला तर तुम्हाला तिथं 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे ते 1990 रुपये हे असं एककात लिहायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा नवीन प्रश्न असतो तो नेहमी काय करायचा आहे तर उत्तरपत्रिकेच्या उजव्याच बाजूला काय करायचं आहे स्टार्ट करायचा आहे. आणि त्यानंतर पहा जो तुमचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो तुमच्या बारकोड असतो तो व्यवस्थित चिटकवला आहे का नाही ते पाहायचं. आणि त्यानंतर तुमचं काय करायचं, जो तुमच्या प्रश्नपत्रिकेवरील जो चुकीचा डेटा असतो तो तुम्हाला उत्तरपत्रिकेत अजिबात तसा लिहायचा, कॉपी करून लिहायचा नाही. त्यानंतर पाहू शकता तुम्ही की उत्तरपत्रिकेची घडी अजिबात करायची नाही. जी तुमची ही उत्तरपत्रिका आहे बोर्डाने दिलेली त्यामध्ये तुम्हाला बारकोड असलेली पाणी घडी करू नका, फाडू नका किंवा सुरकुत्या टाकू नका. तर अशा प्रकारे तुम्ही जर चुका 6 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पेपरमध्ये टाळल्या तर तुम्ही नक्कीच गणित भाग 1 मध्ये पैकीच्या पैकी मार्क्सही नक्कीच घेऊन जाल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.